तुमच्या आंदोलनाला यश आल्यामुळे तुम्ही मला इथं बोलावलं त्याकरता मी आपला आभारी आहे। आज तुम्ही पाहताय देशाची अवस्था काय आहे, शेतकऱ्यांची अवस्था काय आहे। म्हणजे शेतकऱ्याला 2013चे 14चे सुद्धा भाव मिळत नाही। सोयाबीन त्यावेळेला 4000 रुपये होतं आणि आपले फडणवीस साहेब म्हणत होते की सोयाबीनले 6000 भाव भेटला पाहिजे। तर अजूनही 4000 भाव चालू आहे। कापसाला मी 12000 विकलेला आहे, आता ते 6,500 विकून राहिलो। 3 वर्ष अगोदर 12000 विकला होता। त्यामुळे आजच्या घडीला अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत खराब आहे आणि शेतमालाची अवस्था फार खराब आहे। तर आणि जो मजूर शेतीवर अवलंबून आहे त्याच्यामुळे खराबच होणार आहे हालत। तर परिस्थिती असं आहे की ते म्हणाय की नाही, ते काय म्हणतात त्याला, ढवळ्याच्या घरी पवळा बांधला काहीतरी ही म्हण आहे, किंवा उडवण्याच्या घरी पवना बांधला वान नाही तर गुण लागला, अशातली परिस्थिती आहे। नाही, दुसरी गोष्ट म्हणजे ते अजून म्हणतात ना की व्याहायचं म्हणजे व्याहाय झालं थोडं, काय म्हणतात त्याला, व्याहाय धाडलं घोळं, तशा परिस्थितीतल्या सगळ्या परिस्थिती आहेत। आणि त्यातल्या त्यात जर समजा पिकेवीची जमीन आहे तिथं तुम्हाला मजुरी मिळते, कामं मिळतात समजा, तर त्या दृष्टिकोनातून जे आहे ते टिकवून ठेवणं, काम करणं ही गरजेचं आहे। मी हो नाही असं आहे, एक तर म्हणजे तुम्ही आंदोलन हे छेडा, तुमच्या जर जमिना गेल्या आहेत ना तर तुम्ही तर इथल्या सर्व लोकांनी हेच आंदोलन छेडलं पाहिजे की आमची जमीन आम्हाला परत आहे। तिथून सुरू केली आहे। पिकेवीला विद्यापीठाला काय करत नाही एवढ्या मोठ्या जमिनीची, करते काय विद्यापीठ एवढं घेऊन? तिथं काय संशोधन करून राहिली की काय करून राहिली? संशोधन काय करत राहणार आहे आयुष्यभर? शेंगा तोड्याच्या वक्ती म्हणतात त्याचं ते हे करायला लागते, शेंगा तोडतात पैसे तिथे हे करतात ना, रोगी शेंगा तोडतात सोडून सगळा आनंदी आनंद आमच्या देशामध्ये आहे। न बोललेले बरी आहे अशी परिस्थिती सध्या शेतीची, शेतकऱ्यांची। त्यामुळे तुम्हाला आंदोलन छेडायचं असेल तर तुम्ही हे आंदोलन छेडा की जे काही ओरिजिनल शेतमालक आहे त्यांनी सांगा की आमच्या शेतजमिनी आम्हाला परत करा। तुम्हाला विद्यापीठाला काही गरज नाही, त्या दृष्टिकोनातून बरोबर एखादा चांगला सल्ला घ्या। मी तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने करायला पाहिजे। तुमच्या जमिनी परत घ्या, विद्यापीठाच्या नांदी लागू नका। तुमच्या आज त्यावेळेला तुम्हाला जमिनीचे 5-10 हजार रुपये भेटले असतील जास्तीत जास्त, आता तुम्हाला त्या जमिनीचे कमीत कमी आता नाही म्हटलं तरी 5-50 लाख रुपये प्रति एकर भेटतात। रस्त्याची ज्याची जमीन आहे, हायवेवरची, अशी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे आंदोलन छेडायचे असलं तर असे जबरदस्त आंदोलन छेडा या सगळ्याच्या संदर्भामध्ये। आज त्या दृष्टिकोनातून मी काही फारसं बोलण्यासारखं तसं काही नाही आहे। मात्र जे काही समजा इलेक्शनमध्ये एकीकडे आपण म्हणतो की राज्य सरकार खराब आहे आणि इतके लोक तुम्ही निवडून दिले, पुन्हा ते सरकार आणि जास्त काय, तर तुम्ही निवडून दिले काय? तुमचे मतं तुम्ही कोणाला दिले आहे? तसं लाडक्या बहिणी असता काय झालं? ते काय त्याचे खिशातले पैसे काढून देऊन राहिले काय? आपलेच पैसे आहेत ते लुटलेले, टॅक्स मध्ये दिलेले। तुम्ही सगळेजण बसले, सगळेजण टॅक्स घेतात। साबण विकत घेतलं तरी टॅक्स देता, अलग लक्षात, चिवडा विकत घेतला, काही दही विकत घेतलं तरी पैसे देतो मी। आता तर पॉपकॉर्नवरही लावून टाकलं पाहिजे आपल्या 5%, 12%, मसाल्याचा असला तर 18%। म्हणजे इतकं भिकारचोट गव्हर्नमेंट झालेलं आहे की ज्याची काही हद नाही आहे। तर आता काय सगळं म्हणजे म्हणजे सध्या कोणत्या विषयावर बोलायचं, इतके छिद्र पडलेले आहेत या देशाला, राज्याला, की त्याच्यावर कशावर बोलायचं अशी परिस्थिती आहे। ज्या सरकारने म्हटलं होतं की तुम्हाला शेतकऱ्यांना आम्ही तुम्हाला दाम दुप्पट देऊ, तर त्या सरकारने काय करून टाकले, लागत से दुगना म्हटलं होतं ना। 2017 काय म्हटलं मोदींनी, किसानों को लागत से दुगना देंगे। तर लागत से दुगना दिलं ना त्यांनी। काय केलं त्यांनी? लागत से दुगना खर्च दिला। 2017ला जे शेतीला लागत होता खर्च, त्याच्यापेक्षा खर्च दुप्पट झाला सगळा। प्रत्येक गोष्टीचा खर्च दुप्पट झाला शेतीला लागणाऱ्या। मोटरसायकल घ्यायची असली शेतकऱ्याला लागत नाही, मजुराला किंवा कोणाला सायकल घ्यायची असली, मोटरसायकल असेल, घरी लागणारा समजा पाईपलाईन, त्या शेतीला लागणारा पाईप 300 रुपयाचा पाईप 900 रुपयाला झाला जो भेटत होता 2020ले। दुप्पटपेक्षा जास्त किमती झालेल्या आहेत सगळ्या गोष्टींच्या, आणि शेतमालाची किंमत ही निम्मे झालेली आहे। सरकारला काय परिस्थिती आहे, सगळ्या लोकांची परिस्थिती। महागाईची काय व्याख्या आहे? महागाई म्हणजे काय सांगता का तुम्ही कोणी मला? भरपूर महागाई कायची सांगा बरं, काय सांगा बरं? कांदा, अजून बोला काय? लसण 100 रुपये पाव, अजून 950 गॅस असेल ठीक आहे, अजून पुढे अजून सांगा ना काय महागाई कायची वाढली? 40 रुपये
तेल बरोबर आहे ना. या तुम्ही इतक्या वस्तू बोलल्या, ह्या उत्पादन कोण करते? शेतकरी शेतकरी. हा, मग एकीकडे तुम्ही सगळे शेतकऱ्यांवर अवलंबून, तुमच्यातले काही लोक शेतकरी असतील, 2-4 एकर जमिनी असतील तुमच्याकडे, मग शेतकऱ्याचा मालच फक्त स्वस्तात पाहिजे तुम्हाला. या त्या यांनी तुम्हाला, त्या रिलायन्सनं तुम्हाला जिओ दिला होता फुकट. तो जिओ आता चार्ज करायचा तर किती पैसे द्यावे लागतात? किती आहे? बोलला ना त्याच्या नावानं जी महागाई झाली म्हणून. हा, वीज महाग झाली, गॅस महाग करून टाकला, पेट्रोल, डिझेल, सायकल, लोखंड, सिमेंट, साबणं. हा, आणि फुकट काय वाटून राहिलं सरकार? फक्त शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू फुकट वाटून राहिला. आणि तुम्हाला फुकट भेटलेल्या वस्तू तुम्ही जाऊन पुन्हा बाजारात विकता. माझ्याकडे येतात लोक, तांदूळ घ्या बा 10 रुपये किलोने, 8 रुपये किलोने. मग 8 रुपये किलोने, 10 रुपये किलोने जर तांदूळ भेटत असला तर शेतकऱ्याच्या तांदूळाला भाव भेटेल का? पहिले तुम्ही तुमचे डोके सुधारा. काय डोके सुधारा लागता? सरकारले म्हणायचे आम्हाला तू हे शेतकऱ्याच्या नेत्या खायच्या वस्तू नको देऊ, तुम्हाला साबण लागत नाही काय, तेल लागत नाही काय, हा, तुम्हाला सिमेंट म्हणा किंवा काय म्हणतो त्याला, टिनाचे टप्पर, सायकल, पोट्ट्याच्या काय म्हणतो त्याला, पुस्तकं, पेन, जे काय असेल, कोणती वस्तू स्वस्त आहे मला फक्त समजून तर सांगा. 2012च्या भावात कोणती वस्तू भेटते सांगा फक्त, शेतमाल सोडून. शेतमालाले 2012 जेवढा भाव होता ना, 13ले, तेवढा भाव नाही भेटून राहिला. आपले डोके कसे खराब केलेले आहेत आपण. आपल्याला महागाई म्हटली तर फक्त खाय प्यायचीच वस्तू. आणि ते म्हणजे कोणती, म्हणजे पिझ्झा, बर्गर किंवा चिवडा घेतला तर तो स्वस्त नाही पाहिजे तुम्हाला, तो ही खायची वस्तू आहे ना. परंतु फक्त गहू, तांदूळ, काय म्हणतो त्याला, कांदा, मिरची, हे स्वस्त पाहिजे फक्त. बाकीच्या गोष्टी लागत नाहीत काय? वीज लागत नाही तुम्हाला, सोनं लागत नाही, लग्न बिग्न तर सोनं काय भाव झालं? पहिले स्वतःचे डोके साफ करून घ्या. एकीकडे काय म्हणायचं, हे लीडर लोक बदमाश कसे आहेत पहिले समजून घ्या. शेतकऱ्याकडे येतात, शेतात गावात येतात, गावात काय म्हणतात शेतकऱ्याला, तुझ्या भावाला, तुझ्या मालाला भाव मिळाला पाहिजे, शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, बरोबर आहे. आणि शहरात गेलं काय म्हणतात, फार महागाई वाढलो, तुम्हाला शेतमाल स्वस्तात भेटला पाहिजे. म्हणजे तिथं जाऊन सांगतात की तो शेतमाल स्वस्तात भेटला पाहिजे. आणि इथं येऊन गावामध्ये काय म्हणतात की तुमच्या शेतमालाला भाव भेटला पाहिजे. हे समजून घ्या जरा, हे सगळे आयडियोलॉजी समजून सांगा बाईकायचे. तुमचे जे डोके चालतात ना की फक्त, आता ह्या बाईनं जर सांगितलं महागाई वाढली, महागाईची व्याख्या तुमची काय आहे? महागाईची व्याख्या फक्त खाय प्यायचं अति शेतकऱ्याने उत्पादन केलेले आहे. मग तो शेतकरी, तुम्ही मला फक्त सांगता का की तो शेतकऱ्यांनी कोण्या शेती करून, शेतीवर शेती घेतलेला शेतकरी सांगा, नाव सांगा त्याला. तुमच्या गावात कोणी आहे का शेतकरी की जो फक्त शेतकरी करते, शेती करते, त्याला दुसरं उत्पन्नाचं साधन नाही, त्याच्या घरातला कोणी नोकरी नाही. हा, आणि त्यानं त्या शेतीवर शेती घेतली, शेतकऱ्याने शेतीवर शेती घेतली की शेती विकत चालला तो. हा, तर ते सगळे, हे सगळं जे लीडर लोक डोक्यात टाकतात ना, आणि हे त्याला फक्त महागाई वाढली की ते म्हणतात की आम्ही तुम्हाला 5 किलो गहू देतो, 5 किलो तांदूळ देतो. त्याला म्हणा आम्हाला बाकीच्या गोष्टी द्या, ती शेतमालाची वस्तू नाही पाहिजे म्हणा आम्हाला. हा, तोच मागा ना स्वस्त सोनं. अरे तुम्हाला माहित आहे काय, मी ज्या वेळेला पैदा झालो 1954ले, मी जेव्हा 1954ला पैदा झालो त्यावेळेला सोन्याचा भाव काय होता? 54ला 1 किलो कापूस विकला माझ्या आजीनं. 1 किलो, एका किलोत किती सोनं भेटत होतं 1954ला? कोणाला माहिती आहे 1954 कोण आहे? इथं कोण आहे 1940 45 पैदा व्हायला आहे कोणी इथं? 1954ला 1 क्विंटल कापूस विकला तर 3 तोळे सोनं भेटे. तोळा 12 ग्रॅमचा होता. 1 क्विंटलने 36 ग्रॅम, 3 तोळे म्हणजे 36 ग्रॅम सोनं भेटे. आणि आता 1 क्विंटल कापूस विकला तर किती सोनं भेटते? 1 ग्रॅम. 36 ग्रॅमवरून शेतकरी 1 ग्रॅमवर आला ना, तरी शेतकऱ्याचं नाम खडे फोडतो. तुम्ही शेतकरी जाणं सर्वजण की नाही आहे? काय नाही आहे? अरे जो शेती आणि मातीशी जुळलेला आहे, ज्याचं पोट हे शेतीशी जुळलेलं आहे, तो सगळा शेतकरी आहे. समजून घ्या. फुटापाळ्याचे कामं लीडर लोकांनी केले ना, त्याच्यातून आपले डोके धुवून काढा.
आलं का लक्षात? 12 बलुतेदार म्हणजे कोण? जो शेती आणि शेती संबंधात व्यवसायावर अवलंबून आहे तो शेतकरीच आहे. कुणबी म्हणजे कोण आहे? जो कण आणि बीशी जोडलेला आहे. कुणबी जात आहे, कुणबी जात नाही आहे. कुणबी म्हणजे कण आणि बी, म्हणजे मातीचा कण आणि बी याच्याशी संबंधित जो मनुष्य आहे तो सगळा कुणबी आहे. तुमचं कोण बाय आहे ज्याचं मातीची बियाण्याची नातं नाही आहे? आणि कोण असं आहे की त्याचं शेतकऱ्यांचे विना चालते? चला सांगा. उद्यापासून शेतकऱ्यांना शेती सोडून दिली आणि बिलकुल खाल्लं, काय खाता तुम्ही? आणि सरकारने फक्त पैसे दिले, खाता पैसे? म्हणजे जो तो उठते तो शेतकऱ्याला मारायला बसलेला, दुसरं काहीच करत नाही. या तर शेती सोडून दिली. मी तर म्हणतो शेती करणं याच्या इतका महामूर्ख लोकांचा धंदा नाही. शेती करणं निवड महामूर्खाचा धंदा आहे, दुसरं काहीच नाही. कसं आहे, सर्व आपल्या या सगळ्या लोकांनी कसं आहे माहितीये का, की आपण ज्याच्यावर अवलंबून आहे तो शेतकरी जगला तर तुम्ही जगाल, आपण जगू सगळे जण. तुम्हाला खाणं जे अन्नधान्य कशात पिकते? शेतीत पिकते. आणि पिकवणारा आहे तो शेतकरी, तो मरून राहिला. विदर्भात रोज 12 शेतकरी आत्महत्या करून राहिले, माहित आहे? विदर्भात रोज 12 शेतकरी आत्महत्या करतात. का करून राहिला आत्महत्या? त्याला काही पागल झाला का तो? पहिले शेतकरी बँकेमध्ये तुमच्या गावातले काही असते शेतकरी 1900 म्हणजे 55-60च्या दरम्यान, 60-65च्या दरम्यान हा शेतकरी बँकेत डिपॉझिट ठेवे. बँकेत डिपॉझिट ठेवत होता शेतकरी. आणि त्यावेळेला शेतकऱ्याचा माल जो आहे तो व्यापारी गावातून येऊन विकत घेत होता. तो शेतकरी कधी कृषी उत्पन्न बाजार समितीत घेऊन माल विकत नव्हता. व्यापारी ते लाल छापी टाकून आणि ते विचारत काय आहे बा, काय भाव देता? भाव बदला तो व्यापारी माल उचलून घरी घेऊन जाय, तो बाजारात घेऊन जाय तिथून. त्याच्यानंतर काय झालं, हायब्रिड आलं, खूप जास्त पिकायला लागलं. पहिले काय होतं, शेतात पिकलं तर तोंडात टाका लागे, इतकी परिस्थिती होती. दुष्काळ होता, पाणी उत्पादन कमी होतं, म्हणजे शेतीमध्ये उत्पादन कमी होत होतं. एकराला भडाची ज्वारी किती होई पहिले? 4-5 क्विंटल. आता किती होते? 20-25 क्विंटल. जास्ती झालं. त्याच्यामुळे काय होईल झालेल्या परिस्थितीतून पाहून घेतलेला आहे. देशामध्ये सध्या 3 वर्ष जर शेतमाल पिकला नाही, काय शेतीत काहीच पिकलं नाही, तरी एकही उपाशी नाही. बरं, इतका गव्हर्नमेंटकडे गव्हर्नमेंट फुकट देऊन राहिलं. खाऊन देऊन राहिलं फुकट. गव्हर्नमेंट जवळ माल ठेवायला जागा नाही, गोडाऊन पॅक आहेत त्याचे. ही परिस्थिती आहे. आणि तो शेतकरी मरून राहिला. हे सगळे आयडिओलॉजी, आपली जी थिंकिंग, आपलं जे वैचारिक शक्ती आहे आणि विचार आहे, हे सगळं बदलणं गरजेचं आहे. तुम्ही आंदोलन करा ना. म्हणजे तुमच्या आर्थिक अवस्थेबद्दल मला जाणीव नाही, याच्यातला प्रश्न नाही. मलाही समजते की गरिबी आहे, आर्थिक अवस्था खराब आहे, परंतु आपण केवळ खूप मोठे देशाचे विषय चालू आहे तर प्रकाश भाऊ, म्हणजे शेतकऱ्यांचे सर्व देशाचे मजुराचे नेते आहेत, त्यांचं भाषण व्यवस्थित चांगलं आहे, कांदेव नाही का? होते काय, आपलं भांडण लावून देणारा माणूस आहे तो दिल्लीत आणि मुंबईत बसेला आहे. त्याच्याशी भांड्याचं सोडून आपण कोणाला मागतो? शेतकऱ्याला. आता शेतकऱ्याला त्यालाच होत नाही तर तो तुम्हाला कुठून देणार आहे? परिस्थिती अशी आहे. तुम्ही असं सांगू शकता का की बा शेतकऱ्याला लय पिकून राहिलं, त्यानं लय माळ्या बांधल्या, गाड्या घेऊन राहिला, रोज उडून राहिला? अशी नाही परिस्थिती. शेतकरी हा दिवसेंदिवस तुमच्या गावातले प्रत्येक शेतकऱ्याचा तुम्हीच अभ्यास करा सर्वजण, की तुमच्या बापाजवळ जमीन किती होती, त्याच्या बापाजवळ किती होती, त्याच्या बापाजवळ किती होती, नात किती आहे. सगळेजण म्हणजे साधा विषय केला की आपल्या बापाजवळ जर किंवा आजोबाजवळ 20 एकर जमीन असेल, त्याला 2 पोरं झाली असतील, तर त्याच्यानंतर 2 भावांना किती झाली? 10 एकर. त्या 2 भावांना 3-3 लेकरं झाली असतील समजा, तर किती झाली? 3-3 एकर प्रत्येकाजवळ आली. आणि त्याच्या पुढे झाला भूमिहीन किंवा अल्पभूधारक. ही परिस्थिती आहे. शेतीवर एक जमाना होता की लोक शेतीवर शेती घेत होते, कारण शेतीतून उत्पन्न मिळत होतं. कारण 1 क्विंटल कापूस विकला तर 3 तोळे सोनं भेटे, 36 ग्रॅम सोनं. अरे ते सोडा ना, 1972 कापूस एकाधिकारी योजना लागू झाली. काय भाव होता कापूस एकाधिकारी योजना? सांगा काय भाव होता कापसाले? 275 रुपये. सोन्याचा भाव कोणाचं लग्न व्हायला 1972 कोणाचं लग्न झालं सांगा? कोण आहे इथं? अरे 1972 कोणाचं लग्न व्हायला ती सांगत आहे जाईल. ते साहेब रिटायर झाले. ते सर्व मजूर ज्यांचं 72ला लग्न झालं ते रिटायर झाले, घरी आहे. हे रिटायर होत्या, लग्न द्यायचं झालं त्यानं सोनं इकत देत असेल ना त्या वर्षी. हे काय भाव होतं सोनं ते सांगा ना.
अरे सोन्याचा भाव होता 180 रुपये आणि कापसाचा भाव होता 275 रुपये. 1 क्विंटल कापूस 18 ग्रॅम सोनं घ्यायला म्या. आणि माझ्या आजीने किती घेतलं होतं? 36 ग्रॅम. 1954 मी पहिला झालो तर एका क्विंटलवर 36 ग्रॅम. मी स्वतः माझा मुलगा पैदा झाला त्यावेळेला मी किती घेतलं? 18 ग्रॅम. आणि आज मी घेऊन आलो 1 ग्रॅम. हा पोरगा घेऊन आलो. हे सगळी अवस्था खराब झाली आहे शेतीची, लक्षात द्या. मी तुम्हाला उदाहरण सोन्याचं का देऊन राहिलो. तुम्हाला वाटत असेल की नाही आता त्यावेळेला कापसाले 275 भाव होता, आता तर 6000 रुपये. खर्च किती वाढला? पहिले एवढा कापसाले भाव कमी भेटूनही खर्च कमी होता. शून्य खर्च असलेल्या कापूस विकून 275 म्हणजे 3 तोळे सोनं भेटत होतं. कापसाचं उत्पादन खर्च शून्य आणि तो कापूस विकून 275 रुपये भाव भेटून 18 ग्रॅम सोनं घेत होता. तो उत्पादन खर्च शून्य होता 1972. समजून घ्या. तर सांगायला हा खूप लंबा तोडा विषय आहे. तुम्ही म्हणताल की काय भावना नवीनच काहीतरी हे लावलाय म्हणून तुमच्या डोक्याच्या बाहेरचे विषय आहेत ते मला तरी असं वाटते. बरोबर आहे की नाही? तुम्हाला फळा घेऊन सगळं खडून समजून जायला लागतं, त्याचे जमणार नाही. तर त्यामुळे तुमच्या जे काही आंदोलन आहे त्या आंदोलनाला तुम्हाला यश मिळालं त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन. आणि मला इथं बोलावं याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद साहेब, आपण वेळातून वेळ काढून आलात आणि आम्हाला आपलं हे नोंद दिलं. हे सर्व जे आहे ते सर्व मजूर वर्ग आहे. साहेबांनी आपल्या सर्व हे जे रोजंदारीच्या बातम्या शासन दरबारापर्यंत पोहोचवल्या. तो एकमेव दैनिक पेपर म्हणजे देशोन्नती आहे आणि या देशोन्नती पेपरचे ते मालक आहेत आणि त्यांनी आपला अमूल्य वेळ घालून आपल्यासाठी हा वेळ दिला. त्याबद्दल सर्व मजुरांच्या वतीने मी त्यांचं ऋणी आहे. साहेब गेले. आता आपण आपल्या पुढील कार्यक्रमाकडे ओढूया.